गुड मॉर्निंग. आज जीवन आनंदमध्ये माधुरी भामरे पुणे यांनी जिंदगी एक सफर है सुहाना हा छान लेख लिहिलेला आहे. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. खरेच या सुंदर गाण्याच्या ओळी इतका सुंदर आहे आयुष्याचा प्रवास. आयुष्य ही परमेश्वराची देणगी. हसत खेळत आयुष्य जगण्यात खरा आनंद. नाहीतर चांगले आयुष्यही कठीण वाटायला लागते. एकदाच मिळणारा मनुष्य जन्म छान आनंदात भरभरून जगता यायला हवा. आयुष्यात संकटे येत असतातच. संकटांना हसत सामोरे जाणे अवघड असते, पण अशक्य नसते. मुळात संकट आले आहे आणि त्यातून सुटकेचा मार्ग दिसत नाही म्हणून हताश होऊन सतत दुःखात राहून जगत राहणे म्हणजे आयुष्य नव्हे. प्रत्येक संकटातून काही ना काहीतरी मार्ग सापडत असतो. तो शोधणे हे आपले काम. रोज उगवणारी पहाट आपल्यासाठी उगवते. फूल आपल्यासाठी उमलते. सूर्य कवेत हजारो किरण घेऊन येतो तो आपल्यासाठी. असा विचार करून आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवायला हवा. अन्यथा दुःख आहेतच क्षणाक्षणाला समोर ठाकलेले आणि आपण आहोतच मग त्यांना कवटाळत आयुष्य वेदनेत व्यतीत करत बसायला. पण जितके दुःखाला संकटाला कवटाळू आपल्या डोक्यात त्यांना स्थान देऊ तितक्या वेदना वाढत जाणार आणि सुख समोर असेल तेही आपल्याला दिसणार नाही. त्यापेक्षा जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पडेगा म्हणत आयुष्य जगावे आणि मिळालेल्या आयुष्याची मजा घेत मजेत जगावे. आपले दुःख खूप मोठे आहे, तेवढे दुःख जगात कोणालाच नाही असे मानून जगत बसलो की दुःख कधीच आपली पाठ सोडणार नाही. जगात इतरत्र पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की आपण ज्या गोष्टीला ज्या वेदनेला अति दुःखदायी मानत बसलो त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक दुःख समोरच्याला असते. तरीही ती व्यक्ती त्या परिस्थितीतही त्या दुःखाला तोंड देत असते. हात नसलेला पायाने लिहितो, दृष्टी नसलेला स्पर्शाने जग अनुभवतो, तर शरीराने धडधाकट असणारे अनेक जण सुंदर देणे लाभलेल्या आयुष्याला दूषणे देत आयुष्य व्यतीत करतात. हा म्हणजे वेडेपणाच म्हणायचा. आपल्याला मिळालेले हे जीवन खूप सुंदर आहे, ते अधिक सुंदर करता आले पाहिजे. आयुष्याच्या या पाऊलवाटेवर कधी हिरवळ, कधी वाळवंट, कधी खाचखळगे तर कधी खोल दऱ्याही असतील. तेव्हा हिरवळीतून चालताना जो आनंद तोच आनंद वाळवंटातून चालतानाही अनुभवता आला पाहिजे. केवळ फुलावरूनच नाही तर काटेरी कोंपणातूनही जाण्याची तयारी असायला हवी. कारण आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण आपले वाईटच करून जाते असे नाही, तर कधी कधी ती आपल्याला काहीतरी देऊनही जाते. आयुष्यात संकटे येतात ती मुळातच आपल्याला खंबीर बनवायला. जीवन कसे जगायचे हेही संकटे शिकवून जातात. पाण्याने अर्धा भरलेला ग्लास हा अर्धा रिकामा आहे असे म्हणण्यापेक्षा अर्धा भरलेला आहे असे म्हटलं की समाधान मिळतं. जीवनात प्रत्येकालाच सगळी सुखे उपभोगता येतील असे नाही, पण म्हणून इतरांचे सुख पाहून झुरत आयुष्य जगण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात सुख मानत राहावे आणि छान सुंदर मजेशीर आयुष्याचा प्रवास करावा. कारण शेवटचा थांबा कधी येईल हे कोणालाच ठाऊक नसते. म्हणूनच मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घ्यावा. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही उणिवा असतातच. कुणाचेही आयुष्य परिपूर्ण नसते. अशा प्रतिकूल परिस्थितीतूनही मार्ग शोधत पुढे पुढे चालणे याला जीवन ऐसे नाव. म्हणूनच आयुष्य आहे तोपर्यंत आनंदाने जगावे एवढेच. आपले आयुष्य किती दिवसाचे असते, कोण कधी केव्हा या जगातून शेवटचा निरोप घेईल सांगता येत नाही. मग रडत जगण्यापेक्षा हसून जगत राहण्यात खरी मजा.